ठीक आहे, चालू करू आपण आता. बघा, एक फक्त बरं ठीक आहे, ते नंतर डिस्कस करू आपण. फीच क्वेश्चन आहे इथं, हा पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन दिसतोय का बघा, तर अजून थोडंसं झूम करू आपण. हां, 3 रेजिस्टन्सेस ऑफ 1 ohm, 2 ohm and 3 ohm are connected in delta. These resistances are to be replaced by star connection as shown in the diagram, maintaining the same terminal conditions. सेम टर्मिनल कंडिशन्स. डेल्टा टू स्टार कन्वर्जन आहे, सिंपल चिल्लर आहे. आणि विचारले काय, द व्हॅल्यू ऑफ हायेस्ट रेजिस्टन्स इन स्टार विल बी. आता बघा, हे हायेस्ट असं म्हटलं ना, हे हायेस्ट म्हटले, हायेस्ट रेजिस्टन्स. आता आपल्याकडे चॉईस काय असते की आपण वेगवेगळे ते जे आपल्याला फॉर्म्युले माहीत आहेत ते फॉर्म्युले अप्लाय करून सॉल्व करणं. मग त्यानिमित्तानं फॉर्म्युला बघा पहिला काय, आणि फॉर्म्युल्यातनं तुम्हाला सांगतो की एक्झामला काय केलं पाहिजे. आपण एक्झामला तिन्ही नाही सॉल्व करत बसायचं. हा सांगतो तुम्हाला. बघा, डेल्टा टू स्टार कन्वर्जन आहे. आता R1 आता मी याला इथं नावं देतो बघा. याला आपण RA म्हणू, याला RB म्हणू आणि याला RC म्हणू. ओके, मग R1 इज इक्वल टू RA RB डिवायडेड बाय RA प्लस RB प्लस RC. RA प्लस RB प्लस RC. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे R1 साठीचा. तसाच R2 साठीचा बघा फॉर्म्युला काय होईल. R2 यस RA RC किंवा RC RA डिवायडेड बाय RA प्लस RB प्लस RC. ठीक आहे, आणि R3 साठी फॉर्म्युला काय होणार आहे. R3 साठी बघा RB RC डिवायडेड बाय RA प्लस RB प्लस RC. हे फॉर्म्युले. ठीक आहे, याचे फॉर्म्युले झाले. आता हायेस्ट रेजिस्टन्स विचारले. एक्झामला तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे, हे फॉर्म्युले असे लिहायचे नाहीत अजिबात. ठीक आहे, बघा मी तुम्हाला एकदम म्हणजे मायनर जो रँकमध्ये किंवा सिलेक्शनमध्ये डिफरन्स येतो ना, एकदम म्हणजे लास्टला असं होतं की 1 मार्कानं राहिलं, 2 मार्कानं राहिलं, हे जे होतं ना, हे त्याची प्रोसेस आहे. ही कुठं राहतंय बघा, ते 1 मार्काने आणि 2 मार्कानं. म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणतो 1 मार्क आणि 2 मार्क, पण 1 मार्क आणि 2 मार्क काय काय लोकांच्या बाबतीत हा फार मोठा डिफरन्स असतो त्यांच्या प्रिपरेशनमध्ये बरं का. म्हणजे सिली मिस्टेक्स होऊन पण 1-2 मार्कांना राहतं. ठीक आहे, दुसरं कन्सेप्टमध्ये सिली मिस्टेक्स होऊन पण 1-2 मार्कांना राहतं. कन्सेप्टमधल्या सिली मिस्टेक्स टॉलरेबल नाही आहेत. ही जी कन्सेप्टमध्ये सिली मिस्टेक्स होते आणि 1-2 मार्कांना राहतो आपला पेपर, ते बघा. हायेस्ट रेजिस्टन्स विचारले, तुमचं लक्ष काय केलं पाहिजे, फॉर्म्युले हे असे तयार होतात. त्यात तुम्हाला तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे की न्यूमरेटरला प्रोडक्ट आहे. या फॉर्म्युलांमध्ये न्यूमरेटरला प्रोडक्ट आहे, डिनॉमिनेटर तिघांचा सेम आहे. तुमचं लक्ष एवढंच पाहिजे की न्यूमरेटरचा प्रोडक्ट यामध्ये कुणाचा मॅक्सिमम आहे. बस, कुणाचा मॅक्सिमम आहे, इथं मॅक्सिमम आहे, यांचा, या दोघांचा मॅक्सिमम आहे. या दोघांचा मॅक्सिमम आहे तर कोणता मोठा होणार आहे, R3 मोठा होणार. त्या दोघांचाच प्रोडक्ट घ्यायचा आणि उत्तर काढायचं. मग 3 दुनी 6 बघा किती येणार, R3 काढायचं ना, RB इंटू RC किती, 2 गुणिले 3 आणि 1 प्लस 2 प्लस 3 किती आला, 1 ओहम. ओके, आता यासाठी तिन्ही सॉल्व करायची गरज नाही. तिथे एक्झामला अजिबात टॅली करायचं नाही. मी ट्राय करून बघतो, चुकलं तर मनात येते ते विचार.
काय होतंय त्याला, हे एक सॉल्व्ह केलं बाकी 2 सॉल्व्ह करायला किती वेळ लागतोय, नाही वेळ लागतोय, ठीक आहे, वेळ लागतोय, लक्षात घ्या, टाइम जातोय, टाइम वेस्ट केला की संपलं. मग त्यामुळं हे इथं टाइम वाचतं असे. हे जर टाइम तुम्हाला वाचवता आला ना, तो चांगल्या क्वेश्चनला म्हणजे युटिलाइज करता येतो टाइम. ओके, हा क्वेश्चन आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, हायेस्ट रेजिस्टन्स. तुमचं लक्ष कुठं पाहिजे, न्यूमरेटरचा प्रोडक्ट जिथं मॅक्सिमम होईल तो रेजिस्टन्स हायेस्ट असणार तिथला. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे या दोघांचा प्रोडक्ट मॅक्सिमम होतोय म्हणजे याचा मधला R3 हा हायेस्ट रेजिस्टन्स असणार. लोवेस्ट कोणाचा असणार सांगा बरं, त्या निमित्तानं कोण असणार, पटदिशी सांगा. R1 असणार, R2, R3? R1 लोवेस्ट असणार आहे, ठीक आहे, कारण ज्याचा प्रोडक्ट लोवेस्ट तो लोवेस्ट, ज्याचा न्यूमरेटर लोवेस्ट. आता अजून बघा ट्विस्ट काय असतात. एका क्वेश्चन मधनं आपण त्याला सप्लिमेंटरी जे क्वेश्चन तयार होऊ शकते ते बघू शकतो आपण. हायेस्ट रेजिस्टन्स म्हणले तिथं हायेस्ट कंडक्टन्स म्हटलं तर कोण, हा मग बघा हायेस्ट कंडक्टन्स जर म्हणलं तर हा कोणाचं कॉम्बिनेशन म्हणजे R1 चा कंडक्टन्स मॅक्सिमम असणार, ठीक आहे. तर लक्षात घ्या, हायेस्ट कंडक्टन्स आलं तर R1. ओके, म्हणजे जर कंडक्टन्स म्हटलं हायेस्ट कंडक्टन्स जर म्हटलं तर कोण असणार, हायेस्ट कंडक्टन्स हा R1 येणार, ठीक आहे. लोएस्ट रेजिस्टन्स म्हटलं तरी हा कोण येणार, R1. हायेस्ट रेजिस्टन्स म्हटलं तर कोण येणार आहे, R3. फॅन बंद करू का, शांत, आवाज चांगला येतो थोडा. हायेस्ट रेजिस्टन्स आणि इथंच काय येणार मग, लोएस्ट कंडक्टन्स. लोएस्ट कंडक्टन्स लक्षात घ्या, याच्यातनं हे क्वेश्चन तयार होतात. ओके, तर एक्झाम मध्ये लक्ष तुमचं कुठं पाहिजे, हायेस्ट म्हटले पण काय म्हटले नक्की. कारण कसं असतं बघा, तुम्हाला एक सांगतो मी हे सारखं रिपिटेटिव्ह बोलतोय मी, कारण हे खरं आहे. कारण कसं असतं माहिती का, खरं आहे म्हणजे मी का म्हणू शकतो असं, खरं काय देवबिव लागून गेलो काय आपण, नाही. माणसाची टेंडन्सी अशीच असते. समजा एक एक्झाम्पल घ्या, आपल्यावरूनच एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. जर समजा आपल्यापैकी काही लोकांना जर पेपर काढायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं किंवा आपल्याला सांगितलं इन्स्ट्रक्शन मिळाले की पेपर तुम्ही सेट करायचा आहे, काय करणार आहे आपण सांगा. पेपर सेट करायचा पहिला काय करतो आपण, लई लोड नको. कारण काय बघा, एक त्याच्या पाठीमागचं हे पण समजून घ्या, पेपर सेट करायला गेला तर त्याचं सोल्युशन पण तुम्हाला द्यायचं असतं बरं का. त्याचं सोल्युशन द्यायचं असतं, त्या क्वेश्चनचं फाउंडेशन द्यायचं असतं तुम्हाला, म्हणजे कुठनं घेतलाय क्वेश्चन काय ते सगळे डिटेल्स द्यायचे असतात. कारण जर काहीतरी ॲलिगेशन्स लागल्या, केस पडली त्या क्वेश्चनवर, तर सगळे पुरावे तुम्ही दिलेले पुढे सादर करायला लागतात. त्या दृष्टीनं असतं सगळं ते. आता ही डोक्यात ठेवा. आता मला सांगा, जर तुम्हाला पेपर सेट करायला दिला, तुम्ही काय करणार, लई लोड नको बाबा. ज्या आधीचे पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत तेच म्हणजे आपण देऊ आणि रेफरन्स त्या क्वेश्चनचा द्यायचा, ठीक आहे. असं मग नॉर्मली काय करतात ते IAS सिलेक्ट करतात, कारण IAS रेफरन्स दिला ना, कारण आपण चॅलेंज मग UPSCला करू शकतो डायरेक्ट, जर क्वेश्चन तिकडं कॉपी पेस्ट आला, ठीक आहे. तसं मग आता हल्ली जर तुम्ही बघितले पेपर, क्वेश्चन IASच्या टाईपचा असतो पण क्वेश्चन डायरेक्ट कॉपी पेस्ट होत नाही. त्याने क्वेश्चन थोडासा ट्विस्ट करतात, थोडासा चेंज करतात. आणि काय ह्युमन टेंडन्सी असते, सगळी आळशी प्राणी आहे आपण. ट्विस्ट करणार म्हणजे काय करणार आहेत नक्की, ही हेच करतात. हायेस्ट रेजिस्टन्स म्हणले, समजा IAS क्वेश्चन आहे, हायेस्ट रेजिस्टन्स म्हणले तिथे शब्द टाकणार हायेस्ट कंडक्टन्स, ठीक आहे. ओके,
झालं, क्वेश्चन चेंज झाला. चेंजच करायचं आणि क्वेश्चन असा चेंज केला, सगळं सेम. मग ज्यानं प्रॅक्टिस केलेलं असतं ना, कसून प्रॅक्टिस केलेलं असतं ना, त्याला हा क्वेश्चन पाठ झालेला असतो. तुम्ही जास्त करून UP बिहारची पोरं बघितलं ना, ती JB गुप्ता पाठ करतात. म्हणजे लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटत, पाठ करतात ती. वर क्वेश्चन असतात, खाली आन्सर असतात. त्यांना आन्सर बघायचं, टिक करायचं, आन्सर बघायचं, टिक करायचं, आन्सर बघायचं. त्यांना ते डोक्यात पॅटर्न तयार झालेले असतात की 56 पेज नंबर आहे, 56 पेजवरचे वरचे 3 DDD, शेवटचे वरचे 3 DDD, 4, 5, 6 BBB, असं हे पाठ झालेलं असतं त्यांना. 56 पेज नंबर हे सिक्वेन्स, 57 पेज नंबर हा सिक्वेन्स. एक्झामला तेच आठवते त्यांना, असे असत, असे आहेत एक केसेस. पण ते कुठं सूट होते, जिथं क्वेश्चन रिपीट होते तिथं. हाय असे कॉपी पेस्ट होते तिथं, जिथं होत नाहीत तिथे हे. आणि आपले जे एक्झाम आहेत ना महाराष्ट्राच्या, त्याच्यात एक ठीक आहे आपण असं म्हणू की एक प्लस पॉईंट पण आहे, कारण आपले जे एक्झाम सेट करायला दिलेले लोक आहेत ना, त्यांना बहुतेक आपले गव्हर्नमेंटचे लोक पैसे पण जास्त पे करतात. त्याच्यामध्ये क्वेश्चन चांगले सेट करतात. जास्त करून क्वेश्चन रिपीट होत नाहीत. रिपीट जरी झाले तर ते स्टँडर्ड एक्झाममधले रिपीट होतात. SSC JE IAS गेट, हे लक्षात ठेवा. SSC JE IAS आणि गेट, तर हे तिथनंच असे उचललेले क्वेश्चन आहेत. आणि हे असे थोडेसे चेंजेस असतात, मायनर चेंजेस. तर एवढे चेंजेस जर लक्षात आले तुमच्या, तर एका क्वेश्चन बरोबर मल्टिपल क्वेश्चनची तयारी होते. पुढचा क्वेश्चन आहे बघा. इन द गिवन सर्किट बिलो द व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर ट्राय करा, पटदेशी सांगा मला. आता थोडंसं असं जाऊ आपण. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज. बरं ठीक आहे, प्रोसेस सांगा मला पटदेशी. एक तर शब्द बोला असं काय तर. ओके, हां त्यानं पण जाऊ शकतोय. व्होल्टेज डिव्हिजन रूल. अजून व्होल्टेज डिव्हिजन रूल येईल. इंडक्टर शॉर्ट करून का बरं? AC सोर्स आहे, AC ला कसं शॉर्ट करणार तुम्ही? DC असतं तर ठीक आहे, AC सोर्स आहे. हां म्हणजे बरोबर आहे, तुम्ही पहिले जी बोलली ना प्रोसेस ती बरोबर होती. व्होल्टेज डिव्हिजन रूल डायरेक्ट अप्लाय करू शकत नाही आपण याला, कारण ACच आहे. ठीक आहे, हां स्क्वेअर म्हणता ना तुम्ही, म्हणजेच हां स्क्वेअर रूट. म्हणजेच मला काय म्हणायचं होतं, इथं जर तुम्ही व्होल्टेज डिव्हिजन रूल वापरणार असाल किंवा जर असे व्होल्टेजमधले डिफरन्सेस घेऊन जर कॅल्क्युलेट करणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला फेजर डिफरन्स किंवा फेजर सम याचा विचार करायला लागणार आहे. ॲरेथमॅटिक सम किंवा ॲरेथमॅटिक डिफरन्स नाही, इथं फेजरचा वापर करायचा आहे. ओके, मग बघा पहिला काय करायला पाहिजे, इथं एक्सेल काढलं पाहिजे. ठीक आहे, 1 हेनरी इंडक्टन्स दिलाय. एक्सेल मग काय असतो बघा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो, एक्सेल, जे एक्सेल इज इक्वल टू जे इंटू 2 पाय FL इज इक्वल टू जे इंटू ओमेगा L. ओके, ओमेगा L. आता इथे तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, मग बघा जे इंटू 2 पाय इंटू 100/2 पाय इंटू 1 हेनरी दिलेला आहे. 2 पायला 2 पाय गेलं म्हणजेच किती झालं, एक्सेल. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय झाला, जे इंटू 100 हा झाला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स.
आता तुम्ही काय करू शकताय, करंट काढायचा सिंपल आणि याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय असणार आहे बघा, VL इज इक्वल टू IL इंटू JXL. IL इंटू JXL. आता IL म्हणजे काय असणार आहे बघा इथं, तर तुम्ही नोटीस केलं हे, तर हा करंट म्हणजे हा I, हाच IL पण असणार आणि हाच IR पण असणार. रेजिस्टन्समधनं जाणारा करंट, इंडक्टरमधनं जाणारा करंट आणि टोटल सर्किटमधला करंट तिन्ही सेमच आहेत, सिरीज सर्किट आहे. ओके, मग आता बघा पुढचा एक, IL घेताना काय करतो आपण, व्होल्टेज डिवायडेड बाय इम्पिडन्स. टोटल इम्पिडन्स बघायला पाहिजे आपल्याला तिथं. पण माझा क्वेश्चन आहे की व्होल्टेज दिले, ती व्होल्टेज काय आहे नक्की, 220 व्होल्ट. पेपरमध्ये आपल्याला डाऊट हेच यायला पाहिजे, 220 व्होल्ट म्हणजे काय, पीक व्हॅल्यू का RMS व्हॅल्यू आहे, ते कसं ठरवणार. नाही बघा, हां त्यासाठी सांगतो. हां तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, फॉर्म्युलामध्ये आलं तर ते पीक असते. म्हणजे जर त्या फॉर्मॅटमध्ये आलं, समजा जर असं मेन्शन केलं त्यांनी, कारण हे 220 साइन ऑफ ओमेगा टी असं जर म्हटलं तर 220 पीक व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ही पीक व्हॅल्यू. ठीक आहे, तर नुसतं 220 मेन्शन केलं बघा, नुसतं जर असं 220 मेन्शन केलं तर काय विचार करायचं नाही, याला RMSच घ्यायचं, RMSच घ्यायचं. जर काही मेन्शन केलं नसेल तर RMS घ्यायचं. आता जर तुम्ही म्हणाल असं नुसतं मेन्शन केलं आणि पुढे पीक आणि काय म्हटलं ना, तर याला RMS घ्यायचं. नाही, इथं हे पीकच येते फॉर्म्युलानुसार, या फॉर्मॅटनुसार. नुसतं जर मेन्शन केलं तर हे RMS आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक फॉर्मॅट असतो. आता हे 220 आहे ना, याला पोलार फॉर्ममध्ये पण रिप्रेझेंट करतो आपण. पोलार फॉर्ममध्ये बघा, 220 अँगल 0, 220 अँगल 0. मग आता 220 पीक आहे का RMS आहे, पीक आहे. यस, पीक आहे, कारण का इथं पीक व्हॅल्यू आहे ना, त्यालाच आपण रिप्रेझेंट केले. आता जर समजा एक्झाममध्ये नुसतंच हे मेन्शन केले, असं हे नाही मेन्शन केलेलं, नुसतं हे मेन्शन केले, म्हणजे समजा असं 220 अँगल 0, ही पीक आहे का RMS आहे. आता ही पीक आहे का RMS आहे, RMS आहे. काय मेन्शन केलं नाही ना, मी तुम्हाला सांगितलं, इथं सांगितलं. जर काय पुढे मेन्शन केलं नाही, RMS पीक काय मेन्शन केलं, नुसतं असंच मेन्शन केलं आणि पुढे होल्ड म्हटले, याला RMS घ्यायचं, याला RMS घ्यायचं. पण लक्षात घ्या, इथं पण आहे एक, जर 220 अँगल 0 याच फॉर्मॅटमध्ये त्यांनी याला पीक पण म्हणू शकतात. हां, हे फ्रीडम आहे एक्झामिनरला, हे फ्रीडम आहे बरं का. म्हणजे 220 या व्हॅल्यूला एक्झाममध्ये, 220 अँगल 0 या व्हॅल्यूला एक्झाममध्ये एक्झामिनर RMS पण म्हणू शकतो आणि पीक पण म्हणू शकतो. जर त्यानं मेन्शन केलं नाही, बाय डिफॉल्ट ते RMS आहे, आणि जर त्यानं मेन्शन केलं तर RMSच आहे, किंवा त्याला पीक पण म्हणू शकतो. मेन्शन केलं की दोन्ही तो म्हणू शकतो, RMS पीक. मेन्शन नाही केलं, बाय डिफॉल्ट RMS. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणून स्टेटमेंट वाचताना कायम म्हणजे काळजीपूर्वक वाचायचं. कधी कधी असं म्हटलं जाते बघा, पुढं लिहिताना असं लिहिलं जाते 220 अँगल 0 व्होल्ट असं लिहिलं जाते, आणि पुढं क्वेश्चन जिथं संपत येतो ना, तिथं त्यांनी म्हणतात की गिवन व्होल्टेज इज पीक व्होल्टेज, गिवन व्हॅल्यू इज पीक व्हॅल्यू. ठीक आहे, असं असतं. मग त्यावेळी सगळंच चेंज होतं, आपलं डिस्कशनच पूर्ण चेंज होते. ओके, याची काळजी घ्या फक्त, हे एक्झाममध्ये महत्त्वाचं आहे जरा. ओके, बघूया आपण काय येते. आता IL साठी कसं घेणार तुम्ही,
बघा 220 डिवायडेड बाय अंडर रूट 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर, ठीक आहे, इंटू जे एक्सेल म्हणजे 100, ठीक आहे. म्हणजेच बघा काय आलं याचं 220 डिवायडेड बाय 100 रूट 2 इंटू जे 100, या 100ला 100 गेलं, ठीक आहे. म्हणजे काय आलं उत्तर जे 220 बाय रूट 2 व्होल्ट. येस, ओके. म्हणजे काय आलं, जर मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये बघितलं तर आन्सर ए. सोपे क्वेश्चन असतात, पण क्वेश्चनमध्ये ट्विस्ट असतो बरं का, लक्षात घ्या. म्हणजे तुमची नजर जे आता सांगितलेलं त्या पॉईंटवर पाहिजे. झालं, पुढचा क्वेश्चन. द इक्विव्हॅलंट इंडक्टन्स ऑफ द बिलो गिवन सर्किट at terminal PQ is 2 हेनरी. चिल्लर आहे क्वेश्चन. ट्विस्ट काय येऊ शकतो इथं, जर समजा मी असं म्हटलं, यस, तर डॉट आला आणि याचा एम मेन्शन केला आपण 2 हेनरी, तर क्वेश्चन चेंज झाला, ठीक आहे. नंतर क्वेश्चन चेंज झाला यासाठी तुम्हाला 4 गोष्टी माहीत पाहिजेत. कोणत्या? बघा, सिरीज ॲडिटिव्ह, सिरीज कनेक्शनमध्ये पहिला आहे ॲडिटिव्ह पोलॅरिटी. ॲडिटिव्ह पोलॅरिटीमध्ये बघा कसं असतं, ॲडिटिव्ह पोलॅरिटीमध्ये हे दोन्ही चालतात. हे दोन्ही चालतात, ओके. ॲडिटिव्ह पोलॅरिटीची डेफिनेशन काय, एका इंडक्टरमध्ये ॲट डॉट टर्मिनल करंट एंटर होत असेल, दुसऱ्यामध्ये पण ॲट डॉट टर्मिनल करंट एंटर व्हायला पाहिजे, ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲडिटिव्ह पोलॅरिटी. आता हे जे बोललो ना मी आता, तर ते अजून कशा फॉर्ममध्ये येऊ शकतं बघा तुमच्या समोर. सिरीज आहे का पॅरलल आहे कनेक्शन, ॲडिटिव्ह आहे का सबट्रॅक्टिव्ह आहे? सबट्रॅक्टिव्ह आहे. सिरीज आहे कनेक्शन, सिरीज कनेक्शन आहे पण सबट्रॅक्टिव्ह आहे, ठीक आहे. का, कारण बघा इथनं जर करंट सोडला डॉट टर्मिनलला लिव्ह व्हायला लागलाय, हा करंट फिरून गेला डॉट टर्मिनलला एंटर व्हायला लागलाय, हे सुद्धा सिरीज कनेक्शनच आहे बरं का. हां, लय मजा असते याच्यात,
म्हणजे ते जर आपण काय म्हणतो ते लूप टाकून ज्यावेळी सर्किट तयार होतं ना ते, त्यावेळी हे असे सर्किट बघायला मिळतात. आता कधी कधी असं होतं, आता हे जे टर्मिनल इथं खाली घेतलेत ना ह्याच्या बघा, हे नजरेत ठेवा बरं का. ह्या ज्या गोष्टी असतात ना म्हणजे तुमच्या बघण्यात ठेवा. हे फक्त हे जे अशा पद्धतीचं असतं ते एकदा वही पेन घेऊन बसायचं आणि अशा पद्धतीचे डाऊट तयार करायचे, स्वतःच बसून करायचं. कसं सर्किट आहे ते सांग. काय एवढं कॉम्प्लिकेटेड? हे काय नाही, सिरीज आहे ते सर्किट. एक्झाम येणारनं फक्त येड्यात काढायचं चालू केले असं. आणि असं पण येतं. आणि ज्यावेळी हे असे मल्टिपल इंडक्टर कनेक्ट होतात ना एकमेकांना, मग पहिला क्वेश्चन बघूनच घाम फुटतोय. ठीक आहे, हे काय सिरीज सबट्रॅक्टिव्ह आहे. पण ॲडिटिव्ह पोलॅरिटीमध्ये तुम्हाला सांगितलं हे. ॲडिटिव्हमध्ये हा जर L1 असेल, L1 L2 आणि इथं म्युच्युअल M आणि इथं पण Mच आहे. ठीक आहे, काय फॉर्म्युला तयार होतोय? L इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस 2M प्लस 2M. ॲडिटिव्ह पोलॅरिटीमध्ये. सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. एका डॉटला जर करंट एंटर होत असेल तर दुसऱ्या डॉटला लिव्ह व्हायला पाहिजे, किंवा एका डॉटला लिव्ह होत असेल दुसऱ्या डॉटला एंटर व्हायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी, सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. लक्षात घ्या, मोर स्पेसिफिकली सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. L इक्विव्हॅलेंट हा L1 आहे, हा L2, L1 प्लस L2 मायनस 2M minus 2M. L1 plus L2 minus 2M. Okay. आता याच्या पुढं पण एक बघू, म्युच्युअल ॲडिटिव्ह आणि म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह. क्वेश्चन लागेल हां, काय बघा, म्युच्युअल ॲडिटिव्ह म्युच्युअल ॲडिटिव्ह बघायला लागलोय. इथं पण तेच आहे, दोन इंडक्टर पॅरलमध्ये असणार आहेत आणि ॲट डॉट टर्मिनल दोन्हीमध्ये करंट एंटर होतोय, किंवा ॲट डॉट टर्मिनल दोन्हीमध्ये करंट लिव्ह होणार आहे. दॅट इज कॉल्ड म्युच्युअल ॲडिटिव्ह, म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह. आणि सॉरी, म्युच्युअल ॲडिटिव्ह, म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह बघायचं पुढं आपल्याला. ठीक आहे, L इक्विव्हॅलेंट. L इक्विव्हॅलेंट बघा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला काय सांगितलं मी, आठवते का काय?
नाही विसरला? पॅरल मध्ये असताना कसं लिहितो आपण? L1 L2 डिवायडेड बाय L1 प्लस L2. इथंपर्यंत लक्षात आलं? ओके. त्यानंतर दोन्हीला मायनस मायनस साईन देऊन ठेवायचं. न्यूमरेटरला प्रोडक्ट आहे तर इथं एम स्क्वेअर, इथं पण एम आणि एम प्रोडक्ट, आणि इथं 2m. ठीक आहे, असं झालं फॉर्म्युला तयार. आणि ज्यावेळी सिरीज म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह असेल, सबट्रॅक्टिव्हला काय असणार? डिनॉमिनेटरला प्लस, कारण ती व्हॅल्यू कमी आहे ना. सबट्रॅक्टिव्हला रिझल्टंट इंडक्टन्स किंवा इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स कमी होतोय. आता ह्याच्यात कमी कधी होणार आहे? ज्यावेळी डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह असेल त्यावेळी. मग ते काय येणार? म्युच्युअल सबट्रॅक्टिव्हला हाच फॉर्म्युला रिपीट करायचा, डिनॉमिनेटरला पॉझिटिव्ह लिहायचं. म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह. म्युच्युअल सबट्रॅक्टिव्हची डेफिनेशन काय होणार? एकाला एंटर होत असेल तर दुसऱ्याला लिव्ह होणार आहे. ठीक आहे, चालेल. तर हे फॉर्म्युले पण त्यानिमित्तानं लक्षात ठेवा, महत्त्वाचे फॉर्म्युले येते. याच्यावरचे क्वेश्चन पण फार चांगले चांगले फ्रेम होतात. आता त्या जुन्या क्वेश्चनला येऊ आपल्या. काय एकदम चिल्लर क्वेश्चन आहे बघ. 2 2 सिरीजमध्ये 4 झाले, 4 आणि 4 पॅरललमध्ये. उत्तर काय आलं? 2 हेनरी. जर तिथं म्युच्युअल इंडक्टन्स आला असता दोघांमध्ये आला असता, 2 आणि 2 मध्ये जर आला असता, तर त्यावेळी तुम्हाला काय करायला लागलं असतं? इक्विव्हॅलेंट काढायचं आणि परत दोन्ही पॅरललमध्ये घ्यायचे. ठीक आहे, बघाच करूया डॉट ना. ठीक आहे, म्हणजे तो क्वेश्चन हां तिथे दाखवू शकतोय. जर 4ला पोलॅरिटी दाखवली तर आता ती बघा क्वेश्चन तयार होते त्यात. म्हणजे समजा तुम्ही तोच क्वेश्चन जर अशा पद्धतीचा म्हटला, थांबा बघूया. म्हणजे आपण असं दाखवलेलं बरोबर, 2 हेनरी आणि इथं हे एम, हे पण 2 हेनरी म्हटलं. सिरीज ॲडिटिव्ह झालं हे. मग इथं 4 हेनरी होतं. आपल्याला एल इक्विव्हॅलेंट काढायचं आहे. मग बघा 2 आणि 2 4 आणि ते 4 म्हणजे 8 झाली. म्हणजे याचा इक्विव्हॅलेंट बघ, या सगळ्याचा इक्विव्हॅलेंट काय झाला? एल इक्विव्हॅलेंट डॅश काय येणार? 2 + 2 + 2 × 2 म्हणजेच 8 हेनरी. आता इथं जर पोलॅरिटी दाखवली असेल तर कन्सेप्ट वेगळी होणार. दाखवलेलीच नाही, तर डायरेक्ट घ्यायचं. आता दाखवली तर बघा काय होणार आहे. जर दाखवली अशी तर
पहिल्या त्या डॉटमध्ये आणि बाकीच्या डॉटमध्ये पण आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स दाखवायला पाहिजे, तर ते डॉट पोलॅरिटीला अर्थ आहे ना, नाहीतर काय अर्थच नाही. पण समजा दोन असतील इथं असे, आता सिरीज ॲडिटिव्ह आहे म्हणून तुम्ही इक्विव्हॅलंटला डॉट एका ठिकाणी कुठं दाखवलं तर चालेल, पण त्यात पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा, आपण असं कधीच करू शकत नाही. समजा आता इथं डॉट टाकला हा आणि याचा इक्विव्हॅलंट मी असा काढला, इक्विव्हॅलंट हा दाखवला एल इक्विव्हॅलंट डॅश, एल इक्विव्हॅलंट डॅश असा जर दाखवला, ह्याला डॉट इथं आहे, ह्याला डॉट कुठं टाकणार तुम्ही? तुम्हाला असं वाटेल ह्याचा सुरुवातीला याच्या सुरुवातीला आहे म्हणजे इथं टाकायचं का? नाही, मग तुम्ही इथं पण टाकू शकताय. आणि जर इथं टाकलं तर बघा हे वेगळं होणार आहे. मग इथं टाकायचा का इथं टाकायचा ते आता परत डाऊट आहे त्यात. नाही नाही तसं काय नाही. नाही बघा, मला म्हणायचं काय होतं, आता समजा इथं डॉट टाकला, इथं सिरीज ॲडिटिव्ह आहे, प्रोसेस फॉलो करून 8 हेनरी काढलं, डॉट इथं टाकला. आता समजा हेच जर डॉट इथं असतील, हेच जर डॉट इथं असतील तर मग हा डॉट चेंज झाला ना. एल इक्विव्हॅलंट डॅश म्हणजे हा 8 हेनरी झाला, पण आता 4 हेनरी, 8 हेनरी. मग इथं म्युच्युअल ॲडिटिव्ह होते, इथं म्युच्युअल सबट्रॅक्टिव्ह होते. दोन्हीमध्ये सिरीजमध्ये ॲडिटिव्ह पोलॅरिटीज आहे, पण तशी कन्सेप्ट आहे माझ्या आत्तापर्यंत काय सॉल्व करण्यामध्ये आलेलं नाही. बघायला पाहिजे मग एकदा. म्हणजे तसं असतं का खरं? दोन सिरीजमध्ये असतील, मग दोन जर समजा ह्याचे असतील अपोजिंग पोलॅरिटीचे असेल तर कुठं डॉट टाकणार तुम्ही? आता जर समजा या कन्सेप्टनं आपण असं म्हणलं की सिरीजमध्ये म्हणजे डॉट जिथं सुरुवातीला होते तिथंच डॉट खाली आणले आपण, म्हणजे इथं डॉट टाकला पहिला. अपोजिंग असेल तर मग हा असं नाही नाही तसं काय मला पण म्हणजे तसं क्वेश्चन कधी मी बघितलेलं नाही. असं बघायला पाहिजे. नाही नाही तसं नाही, पण क्वेश्चन तसा होऊ शकते, म्हणजे ते विचार करण्यासारखं आहे. खरंच विचार करण्यासारखं आहे. बरं पेन द्या बरं. हां नाही शेवटी करू तर ते किती 40व्या मिनिटाला ना ते लिहून ठेवतो मी. ठीक आहे. कारण इंडक्टन्सचं कसं असतं माहिती आहे का, कोणाला डॉमिनेटिंग ठरवायचं हे त्या दोघांमधल्या डिस्टन्सवर पण डिपेंड असतं, ओरिएंटेशनवर पण डिपेंड असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की 4 वाला जास्त डॉमिनेटिंग असेल. हां ते फ्लक्स जास्त तयार करणार मान्य, पण दोघांचा इफेक्ट होऊन दोघांमध्ये कोण म्हणजे सिस्टमला जो इफेक्ट आहे ना सिस्टमचा, ज्यावेळी दोन कनेक्ट केल्यानंतर सिस्टमचा जो ओव्हरऑल इफेक्ट आहे तो ठरवायचं काम दोघांच्या इंटरॅक्शनमध्येच होते. मग त्यात दोघांचं ओरिएंटेशन कसं आहे, इवन दोघांची डायरेक्शन कशी ठेवली ह्याच्यावर पण डिपेंड असतं ते. म्हणजे बघा, त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की एखादा जर जास्त हेनरीचा असेल आणि त्याच्यामुळेच बाकीचा डॉमिनेट होत असेल, ओव्हरऑल सिस्टमचा इंडक्टन्स डॉमिनेट होत असेल, असं पण नाही होत. म्हणजे असं पण आहे ते त्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला काय सांगायचं थोडक्यात सांगतो तुम्हाला. बघा, जर समजा एखादी इंडक्टरची कॉईल अशी असेल, समजा ही इंडक्टरची कॉईल आहे, दुसरी जर इंडक्टरची कॉईल ह्याच्या बरोबर वर ठेवली अशी, म्हणजे आता एक्झॅक्टली वर आहे, तर ह्याचा इफेक्ट फार स्ट्रॉंग येतो. ॲडिटिव्हच पोलॅरिटी
याचा इफेक्ट फार स्ट्रॉंग येतो असं जर कनेक्ट केलं तर आपण, कारण दोन्ही फ्लक्स एकमेकांना ऍड होतात. आणि जर समजा हीच ॲडिटिव्ह पोलॅरिटी जर मी याच्या शेजारी ठेवलं, तर इफेक्ट चेंज होतो, त्याचा अँगल चेंज होतो, सगळं चेंज होतं. कारण जो म्युच्युअल इंडक्टन्समध्ये एम मध्ये हा एक फॅक्टर आहे बघा, आठवला का तुम्हाला, त्यानिमित्तानं त्याची पण उजळणी झाली. के कोएफिशियंट ऑफ कपलिंग, कोएफिशियंट ऑफ कपलिंगवर पण एमची व्हॅल्यू डिपेंड आहे आणि ती म्हणजे त्या इंडक्टरच्या ओरिएंटेशनवर असतं, हे पण लक्षात ठेवा. एम इज इक्वल टू के अंडर रूट L1 L2. के म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ कपलिंग, कोएफिशियंट ऑफ कपलिंग. आणि हां त्यानिमित्तानं हे पण लक्षात ठेवा बघा, हे एक्झामशी रिलेटेड आहे बरं का, आपल्या स्टडीशी रिलेटेड आहे, मी आउट ऑफ सिलेबस काय बोलत नाही. के ह्याची व्हॅल्यू ना 0 to 1 मध्येच असते, 0 to 1 या रेंजमध्येच असते कायम. 1 म्हणजे 100% कपलिंग असतं त्यांचं. 1चं मिनिंग काय, 1चं मिनिंग काय बघा, 100% कपलिंग. याचा अर्थ काय, एका इंडक्टरनं तयार केलेला फ्लक्स सगळाच्या सगळा दुसऱ्या इंडक्टरमधनं पास व्हायला. ठीक आहे, आता ते तुम्ही लिहून ठेवा मराठीत. फ्लक्स जनरेटेड बाय वन इंडक्टर completely passes through another inductor. Flux generated by one completely passes through second. Completely passes through second. एकानं तयार केलेला फ्लक्स 100% दुसऱ्यानं पास होतो. इथं 0.5चं मिनिंग काय असणार मग, 50% पास व्हायला लागलाय. एकानं तयार केलेला फ्लक्स दुसऱ्यामधनं 50% पास व्हायला लागलाय. तसं 0 to 1 हे असं असतं. आता झिरोचा अर्थ काय असतोय, त्याचा अर्थ असा असतोय की लांब आहेत दोन्ही पण, इंडक्टर लांब आहेत आणि एकानं तयार केलेला फ्लक्स दुसऱ्याबरोबर इंटरॅक्ट करत नाही. ठीक आहे, असं पण मिनिंग असतं. दुसरं एक मिनिंग असतं, जर 0 असेल तर कम्प्लिटली शिल्डेड आहेत, प्रॉपर शिल्डिंग केले दोन्ही इंडक्टरचं, एकानं तयार केलेला फ्लक्स दुसऱ्याला डिस्टर्ब करत नाही. ठीक आहे, प्रॉपर शिल्डिंग असं हे शब्द वापरले जातात. एक्झाममध्ये आलेले शब्द इथे याआधी विचारलेला आहे. ठीक आहे, तर त्यानिमित्ताने हे पण डिस्कस झालं. ठीक आहे, तो डाऊट आला त्यानिमित्ताने डिस्कशन. ओके चल झालं, पुढं बघूया आता. For the circuit given below, the current through 1 ohm resistor is. बघा बरं कसं सोडवायचं सांगायचा प्रयत्न करा. सोपा क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये असे क्वेश्चन येतात, रिपीट होतात. सिक्स बरोबर आहे. कारण बघा, जर कुणी 8चे तिथं 2 व्होल्ट जर घेतलं 1 ओहम इंडक्टरच्या अक्रॉस 2 व्होल्ट, चुकलं ती. परत मी काय म्हणतो, AC आहे, इंडक्टर लावलाय ना, इंडक्टरच्या अक्रॉस बघा, इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप व्हायला लागले. याचा अर्थ AC सोर्स आहे. पहिला तिथं लक्षात आलं पाहिजे. समजा त्यांनी हे पण देऊ शकत नाहीत, हे पण नसू शकतं एक एकदा 50 हर्ट्ज. 50 हर्ट्जवर तर आपल्याला लक्षात येणार आहे की हा AC सोर्स आहे. पण 50 हर्ट्ज नसेल तरी पण मी म्हणतो आपल्या लक्षात यायला पाहिजे की AC सोर्सच असला पाहिजे तो. का, कारण इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप होणारच नाही जर DC असेल तर, हो ना. हां, म्हणजे AC सोर्स आहे. कशावरनं कन्फर्म झालं की इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज आले. ओके, मग बघा, मग तिथं कसं व्होल्टेज आपण डिफरन्शिएट करतो त्या ठिकाणी, VR स्क्वेअर प्लस VL स्क्वेअर इज इक्वल टू VS स्क्वेअर. ओके,
मग काय आलं बघा इथं, व्ही आर काढायचं. मग व्ही आर काढायचं. व्ही आर इज इक्वल टू अंडर रूट व्ही एस स्क्वेअर मायनस व्ही एल स्क्वेअर. व्ही आर किती आलं, 6 व्होल्ट. व्ही आर आलं 6 व्होल्ट. मग आय आर काय असणार, व्ही आर बाय आर, 6/1 इक्वल टू 6 एम्पियर. 6 एम्पियर. Admittance is reciprocal of कशाचा, ऍडमिटन्स बाकीचे पण इम्पिडन्स. ऍडमिटन्स म्हणजे वाय. ठीक आहे बघा, ऍडमिटन्स वाय 1/z. परत सांगा मला, रिॲक्टन्सचा रेसिप्रोकल काय येणार, reciprocal of reactance, reciprocal of reactance susceptance. susceptance B न दाखवते, लक्षात ठेवा. रिएक्टन्स एक्स ने दाखवतात. अजून सगळेच म्हणजे काय, आता रेजिस्टन्सचा कंडक्टन्स आहे. इंडक्टन्स तिथं म्हटले ना, ते इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतं बरं का. नुसतं इंडक्टन्सचा रेसिप्रोकल घेत नाही आपण. इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा रेसिप्रोकल असतो इंडक्टिव्ह ससेप्टन्स.
ठीक आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज अपोजिशन टू फ्लक्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज अपोजिशन टू फ्लक्स. इंडक्टिव्ह ससेप्टन्स इज म्हणजे सपोर्ट टू फ्लक्स, म्हणजे फ्लक्सला मदत करणार आहे. ठीक आहे. इंडक्टिव्ह ससेप्टन्स, जितका इंडक्टिव्ह ससेप्टन्स जास्त असेल तितका फ्लक्सला जास्त सपोर्ट होणार आहे त्यांना. म्हणजे इंडक्टिव्ह ससेप्टन्स जास्त पाहिजे. तर आपल्याला एखादं मॅग्नेटिक सर्किट डिझाईन करायचं असेल तर तिथे इंडक्टिव्ह ससेप्टन्स जास्त पाहिजे, लक्षात घ्या. इंडक्टिव्ह ससेप्टन्स जास्त पाहिजे. मग त्यात पण आहे आता कसा जास्त पाहिजे, तर एल इज इक्वल टू, फॉर्म्युला कोण सांगते काय इंडक्टन्सचा फॉर्म्युला, एल इज इक्वल टू एन स्क्वेअर म्यू 0 म्यू आर ए बाय एल. जर एल म्हणजे इंडक्टन्स, खालची एल म्हणजे लेंथ आहे. इंडक्टन्स कमी होतो, वाढतोय. एल नाही टर्नचा स्क्वेअर आहे. नाही लेंथ म्हणजे हां बघा, तुम्ही बरं झालं विचारलं, मला असं विचारलं की मला सांगायला मग पॉईंट मिळतो. आता हे जे एल आहे ना ते लेंथ ऑफ कोअर आहे, हां, की लेंथ ऑफ वायर. हे जे समजा आता मी इथं कॉईल बाउंड केली ही, ठीक आहे, इथं कॉईल बाउंड केली तर एल आपण हे घेतो. ओके. आणि ए जो असतो ना तो क्रॉस सेक्शन ऑफ कोअर असतो, क्रॉस सेक्शन ऑफ कोअर असतो. ठीक आहे. एन स्क्वेअर म्यू 0 म्यू आर ए बाय एल. त्यानंतर बघा एल आय इज इक्वल टू एन फाय. यालाच आपण काय म्हणतो, साय. एन फाय म्हणजेच काय असतो, साय. साय म्हणजे टोटल फ्लक्स. फ्लक्स लिंकेजेस. त्यानंतर फाय इज इक्वल टू एम एम एफ अपॉन रिलक्टन्स. एम एम एफ अपॉन रिलक्टन्स. एम एम एफ म्हणजे काय असतं, एन आय. एम एम एफ म्हणजे एन आय. ठीक आहे. आणि जर रिलक्टन्सचा फॉर्म्युला बघितला तर एल डिवायडेड बाय म्यू 0 म्यू आर ए असा फॉर्म्युला आहे रिलक्टन्सचा. सांगतो. आय नाही येते, तर सिम्बॉल आहे तसा, म्हणजे हा असा सिम्बॉल आहे, तुम्ही असं घ्या मग चालते, ते कन्फ्युजन नाही होणार. रिलक्टन्सचा सिम्बॉल आहे तो.
रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स काय? परमियन्स. रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स परमियन्स. परमियन्स काय असतं? रिलक्टन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लक्स, परमियन्स म्हणजे सपोर्ट टू फ्लक्स. कशाला? नाही, रिलक्टन्स म्हणजे एक मिनिंग झालं ते. तुम्ही रिलक्टन्सला आता रिलक्टन्स ही जी टर्मिनॉलॉजी येते ना ती मॅग्नेटिक सर्किटमध्ये येते. आता जर तुम्ही त्याला ह्याच्यात जर डिनोट केलं म्हणजे बघा तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. रिॲक्टन्स ही कन्सेप्ट अशी आहे जी इलेक्ट्रिक सर्किट पण आहे, मॅग्नेटिक सर्किटमध्ये पण आहे. ठीक आहे, ती मधली लिंक आहे तुम्ही असं म्हणा. आणि हे जे शब्द आहेत ना हे स्पेसिफिकली मॅग्नेटिक सर्किटमध्ये वापरले जातात. ओके, आता कशाचा? परमियन्सचा सिम्बॉल काय तर हाय होतं नाही 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 तसं नाही तसं नाही. हां, परमियन्सचा सिम्बॉल बघा बरं, असं झेड सारखं काय तर आहे, असं असं काय तर आहे बघा, एकदा चेक करून बघा तरी मला. परमियन्स, सिम्बॉल ऑफ परमियन्स का असं कसं असं आहे का? हे म्हणजे हे असं आहे का? बरोबर आहे का हे? ठीक आहे. कर्ली असंच येतं ना? कसं असं तिरका आहे और काय तर असं. ठीक आहे, असं परमियन्स असं लक्षात ठेवा. कंडक्टन्स इथं ओके. थोडंसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये गेलो, हे पण लक्षात ठेवा. आता इथे तर तुम्ही आला, तुम्हाला इथे कुठं तर आर दिसते का? इंडक्टन्स मध्ये आर दिसला काय? आर म्हणजे रिलक्टन्स दिसला काय? दिसला काय? बघा, एन स्क्वेअर बाय रिलक्टन्स, एन स्क्वेअर बाय रिलक्टन्स, ते पण तिथं आलाय त्या निमित्तानं. म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ युनिट हेनरी पर मीटर. म्यू नॉटला काय म्हणतो आपण? परमिएबिलिटी का परमिटिव्हिटी? परमिएबिलिटी. यस, कॅपॅसिटरच्या तिथं परमिटिव्हिटी, इथं परमिएबिलिटी.
म्हणजे ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी किंवा परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिएबिलिटी ऑफ एअर. आणि त्यानिमित्ताने ॲप्सलॉन 0 पण लिहून ठेवा. ॲप्सलॉन 0 याची व्हॅल्यू 8.85 इंटू 10⁻⁻12 फॅरेड पर मीटर. फॅरेड पर मीटर याला म्हणतो आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस किंवा परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा परमिटिव्हिटी ऑफ एअर. परमिटिव्हिटी ऑफ एअर आणि हे परमिएबिलिटी ऑफ एअर किंवा व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस. त्याचं मिनिंग काय हो? परमिटिव्हिटी किंवा परमिएबिलिटी. परमिटिव्हिटी त्याच्यावरून लक्षात घ्या. परमिटिव्हिटी म्हणजे पर मीटर इलेक्ट्रिक फील्ड स्टोअर करायचे तेवढी व्हॅल्यू आहे. आपल्या एअरमध्ये एवढी इलेक्ट्रिक फील्ड स्टोअर होती पर मीटर. फ्री स्पेस म्हणजे एअरमध्ये फ्री म्हणजे एवढा डिफरन्स नाही ना त्याचा. व्हॅक्यूम हां म्हणजे आपली जी ही सराउंडिंग एअर आहे ना एवढा डिफरन्स येत नाही त्याच्यात. म्हणजे येईल थोडासा पण युनिट बघा ना 10⁻⁻7 म्हणजे आला तरी एकदम मायनर चेंज येणार आहे. म्हणून त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो एअर फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम असं. एक्झॅक्ट ती व्हॅल्यू व्हॅक्यूममध्येच मिळेल आपल्याला. ह्या ज्या लिहिलेल्या व्हॅल्यू आहेत ना त्या एक्झॅक्ट व्हॅक्यूममध्येच मिळतात. ठीक आहे. पण एअरमध्ये असा जास्त डिफरन्स येत नाही. आता बघा ते हेनरी पर मीटर लिहिले ना 4π इंटू 10⁻⁻7 हेनरी पर मीटर. ह्याचा अर्थ काय की तेवढी मॅग्नेटिक फील्ड स्टोअर राहते. ते तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर हेनरी बरं ठीक आहे ते आता लई डीपमध्ये जाईल. मग बघा लई डीपमध्ये जाईल जाऊ दे. ठीक आहे तेवढं. म्हणजे मला काय सांगायचं होतं की जर मॅग्नेटिक फील्ड स्टोअर करायचे असेल मला किंवा जे आपण इंडक्शन हा शब्द वापरतो. इंडक्टर जे आपले कॉईल वगैरे असतात सबस्टेशनमधले किंवा करंट कॅरिंग कंडक्टर आहेत त्याच्या अराउंड जी फील्ड तयार होते. ठीक आहे. जर तुम्ही त्या इंडक्टरमध्ये इंडक्टरच्या अक्रॉसची जर फील्ड कॅल्क्युलेट केली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याचं जे ॲब्सोल्यूट युनिट असतं ना त्याचं म्हणजे एका स्मॉल युनिटमध्ये किंवा जर 1 मीटरचा सेक्शन पकडला तर एवढी फील्ड तिथं स्टोअर होते तिथं. म्हणून नॉर्मली असं म्हणजे आता तुम्हाला जर स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं ना मी डायरेक्ट अशी व्हॅल्यू घेऊन सांगता येणार नाही मला. कारण तिथं 1 हेनरीपर्यंत आपल्याला पोचायला लागणार आहे. 1 हेनरीपर्यंत पोचायला हे सगळे युनिट सेम व्हायला पाहिजे. तर बघा 1 हेनरीपर्यंत पोचायला मला फ्लक्स लिंकेजेस 1 वेबर पाहिजेत आणि करंट 1 एम्पियर पाहिजे तर मला 1 हेनरी मिळतं. म्हणजे समजलं का तुम्हाला हे? म्हणून मी म्हटलं थोडंसं जर त्या भाषेत जर सांगायचं म्हटलं मी हे बघा फ्लक्स लिंकेजेस 1 वेबर म्हणजेच n × phi याची व्हॅल्यू 1 वेबर पाहिजे. डिनॉमिनेटरला 1 एम्पियर करंट पाहिजे तर 1 हेनरी तयार होतोय. 1 हेनरी जर 1 एम्पियर करंट आणि 1 वेबर फ्लक्स एवढं जर असेल तर एका मीटरमध्ये 4π × 10⁻⁻7 एवढी मॅग्नेटिक फील्ड स्टोअर होती. मॅग्नेटिक फील्ड मी काय म्हटलं मॅग्नेटिक फील्ड आणि इथं इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून हे परमिटिव्हिटी आहे. परमिटिव्हिटी इज रिलेटेड टू इलेक्ट्रिक फील्ड. परमिएबिलिटी इज रिलेटेड टू मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे डिफरन्स आहे तिथं. मग जे आपण ते इंडक्शन जे म्हणतो कंडक्टरच्या भोवती जे फील्ड तयार होत्या किंवा आपल्या सबस्टेशनमधले जे मोठे मोठे कॉईल आहेत त्याच्या भोवती जी फील्ड तयार होत्या ती फील्ड मेजर करायचं असेल तर परमिएबिलिटीच्या युनिटमध्ये मेजर करायला लागेल तिथं एअरच्या तुलनेत. आणि ती एअरच्या तुलनेत फार जास्त असते बरं का. फार जास्त असते. तुम्ही इमॅजिन करून बघा तिथं करंटची व्हॅल्यू एवढी जास्त असते. ही करंटची व्हॅल्यू जास्त असते तिथं. ठीक आहे. आता करंटची व्हॅल्यू जर जास्त आली तर तिथं MMF पण जास्त येतो. तर हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे बरं का थोडंसं.
हे तुम्हाला दिसते एवढे, हे जे इक्वेशन्स एवढे दिसतात असे स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे ते. बघा, करंट वाढवला तर आपल्याला वाटते की इंडक्टन्स कमी होईल. हां ठीक आहे, इंडक्टन्स कमी होईल, पण फ्लक्स लिंकेजेस वाढतात, मग साय वाढते, मग फाय वाढते. एन आय ही पण टर्म आहे. एन आय त्याच्यात जर आय वाढला तर एम एम एफ वाढतो. एम एम एफ वाढला की फ्लक्स वाढतो, कारण एम एम एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स. फ्लक्स बघा इथं फ्लक्स आहे, साय वाढते. मग आपल्याला वाटते आय असं कसं भानगड, आय वाढवलं की साय पण वाढायला आहे. पण आय वाढवलं की साय जो वाढणार आहे तो जर जास्त तुलनेत वाढतोय, जास्त इफेक्ट आहे त्याचा. असं रिलेशन आहे त्याचं. त्यामुळे ती स्टोरेज इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्डचं जे एअरमधली स्टोरेज आहे ना, ती वाढतंय. त्याच्यामुळे आपल्याला जास्त करंट असणाऱ्या कंडक्टरच्या जवळून आपण चाललो किंवा त्याच्या भोवतीचा जर इफेक्ट बघितला तर आपल्याला तिथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड जाणवते. आणि तेच इंडक्शन झोन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तेच असतं ते. तिथं जायचं नाही अजिबात. तिथं दोन्ही इफेक्ट होऊ शकतात. एक ते इंडक्शन झोनमध्ये इन्स्टंटेनियस तुम्हाला अट्रॅक्ट पण करू शकते, इन्स्टंटेनियस तुम्हाला रिपेल पण करू शकते. अट्रॅक्ट केलं की संपलं, जाळण दूर संकटच. रिपेल केलं तर ते बी लांब जाते, म्हणजे असं जर्क हळू बसत नाही, त्याचा जोरात बसते. ते आता डिपेंड की त्या इन्स्टंटेनियस मुवमेंटसाठी जे ए सी सायकल आहे ना, त्या इन्स्टंटेनियस मुवमेंटसाठी तुम्ही विचार करून बघा, एका सेकंदात 100 वेळा अल्टरनेट होणार आहे. ते 100 वेळा चेंज होणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे अट्रॅक्शन रिपल्शन. त्या मुवमेंटमध्ये जर तुमच्या बॉडीतला जो स्टॅटिक चार्ज आहे तो जर सेम असेल चार्जचा, जो करंट आहे तिथं, ते करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ चार्ज, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. समजा तुमच्या बॉडीवर स्मॉल अमाऊंट ऑफ स्टॅटिक चार्ज आहे, तो पॉझिटिव्ह असेल आणि त्या मुवमेंटला बरोबर पॉझिटिव्ह आलं, तिथं रिपल्शन होणार. आणि जर त्या मुवमेंटला निगेटिव्ह आलं तर आता तर होते गेले. असंच होते नाही, ते शॉक बसण्याचं कारण तेच असतं ते. म्हणून बघा, दोन्ही इफेक्ट बघायला मिळतात ना आपल्याला. म्हणजे आता तुम्हाला जास्त माहीत असेल या बाबतीत, एकदा जर एखाद्या व्यक्तीला शॉक बसला तर तो जोरात फेकला जातोय खाली, आणि एकदा शॉक बसला तर ते चिकटतो तिथं. मग आपल्याला डाऊट येतो ना, आपल्याला क्वेश्चन येतो की असं का होतं, एकदा फेकलं जाते एकदा चिकटलं जाते, हे काय भानगड. तर हे याच्यामुळे होते. नॉर्मली असं म्हणतात की त्याच्यात पण नियम आहेत बघा, म्हणजे त्यात पण 50% प्रोबॅबिलिटी असते बरं का. ते असतं ना, करंट म्हणजे वायर जर धरायची असेल, चेक करायची असेल बेअर कंडक्टर, तरी असं चेक करायचं, असं नसतं चेक करायचं, माहिती आहे ना तुम्हाला. समजा हा कंडक्टर आहे आणि वायरमन असेल, तर त्याच्यावर एक मला तुम्ही सांगा थोडंसं, मी ॲक्युरेट बोलतो का एक्झॅक्ट बोलतो का ते. तर कंडक्टर असा धरायचं नाही म्हणतात, असा धरायचा असतो, असा धरायचा असतो. हां तेच. हां तेवढं ऍक्च्युअली ते मसलवर आहे सर आपल्या, म्हणजे सेफ्टी लेक्चर होतं ना ते. हां हां असं लावून असं लावते तेवढं करंट लागणार म्हणजे लागणार. कारण नॉर्मल प्रॅक्टिस असं आहे की असं बघतो, म्हणजे असं ते खरं हे नाहीये, कुठं स्टँडर्ड नाही ते आपली एक्सपिरियन्स किंवा सांगतो पण जायला लागत नाही. नाही, EHV तर चान्सेसच नाही सोडा, EHV तर डेंजरच आहे ते. कंडक्टर पण जायची गरज नाही, झोन मध्ये जाते, झोन मध्ये गेलं तरी जात ना. ते लय रिस्की आहे ते. पण बघा, त्याचा ऍक्च्युली रिझन वेगळा आहे बरं का. असं का धरायचं आणि असं का धरायचं, कसं असतं, आपल्या मसलची कॉन्ट्रॅक्शन रिएक्शन असते. ज्यावेळी शॉक लागतो ना आपल्याला, मसल कॉन्ट्रॅक्टच होणार आहे. ठीक आहे. आता बघा, जर असं असेल, कॉन्ट्रॅक्ट झाला तर हात माझा आत जातोय, कॉन्ट्रॅक्ट झाला तर हात आत जातोय. जर मी कंडक्टर असा धरला, कॉन्ट्रॅक्ट होणार म्हणजे असा नाही कॉन्ट्रॅक्ट होणार, असं होते, कारण मसल इथं आहेत ना. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ही पुल ॲक्शन होणार इथल्या मसलची. त्यावेळी हात माझा असा, त्यावेळी असा होणार आहे माझा हात. त्यावेळी शॉक लागला ना, समजा मी खालनं पकडले, शॉक लागला तर माझा हात असा होणार आहे, झालं. कारण इथले मसल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, त्यावेळी कॉन्ट्रॅक्शन जे रिॲक्शन होणार ती उलटी होणार आहे, असं ही होणार आहे. मग ते कंडक्टर हातातच धरला जातोय, सुटतच नाही. मग असं जर बघायला लागलो आपण, असं चेक केलं इथं, तर हे बाहेर जातं आहे, आपलं मूठ बाहेर उडले जाते. तर ते मसलचे रिॲक्शनवर आहे ते ॲक्च्युली रिझन त्याचं.
मला माहित नव्हतं हे असं चेक करायचं, असं नव्हतं मी कधी बघितलं. म्हणजे हे काय माहित नाही, हे काय विषय तो रिकमेंडेशन नाही, असं सेफ्टीला सांगितलेलं असं लावा आणि असं लावा, शॉक लागेल. हां, पण हात कसा लावायचा त्याच्याबद्दल आहे बघा एक आपल्या ह्याच्यात नियम आहे की असं कधीच पकडायचं नाही कंडक्टर. जर तुम्हाला चेक करायचं असं कधीच चेक करायचं नाही, असं चेक करायचा. हा म्हणजे एकदम स्नायूचे जे म्हणतात ते लॉजिक असेल तर तसं कोण एक्सप्लेन करणारच नाही ना. हा रिस्की जायती. चला पुढचा क्वेश्चन. A capacitor C at time t is equal to 0 plus with initial charge Q0 act as yes voltage source. करेक्ट. आपले डिस्कशन झालं याच्यावर. ठीक आहे. म्हणजे बघा सगळ्यात पहिला त्यांनी काय म्हटलं इथं, इनिशियल चार्ज आहे कॅपॅसिटरकडं. मग तर समजा असा हा कॅपॅसिटर असेल, इनिशियल चार्ज Q0 असेल तर इनिशियल व्होल्टेज पण असणार आहे V0. ॲट टाइम t इज इक्वल टू 0 प्लस, झिरो प्लस म्हणजे काय, स्विचिंग ऑपरेशन झालेले आहे तिथं. 0 प्लस म्हणजे स्विचिंग ॲक्शन झालेली आहे. मग बघा जर असं झालं तर काय होणार. कॅपॅसिटरची डायग्राम कशी काढायची मला पहिला सांगा बरं. नाही शॉर्ट सर्किट होणार होते. कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट होणार ना. आणि इथं व्होल्टेज सोर्स हा शॉर्ट सर्किट झाला. ट्रान्झिएंटमध्ये कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट होतोय, इंडक्टर ओपन सर्किट. मग हा शॉर्ट झाला आणि व्होल्टेज सोर्स असा. फक्त बघा जर मी इथं हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह म्हटलं असेल तर इथं हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह V0 असं. ओके. इट ॲक्ट ॲज व्होल्टेज सोर्स. आणि जर इंडक्टर असेल आणि याच्यातनं इनिशियल करंट असेल I0 ॲट t इज इक्वल टू 0 प्लस काय होणार आहे बघा, तो ओपन होणार. बट इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. सो हा जो करंट आहे ना त्याचे डायरेक्शन मेंटेन राहणार इथं. आणि हा येणार I0. आणि हा बघा ओपन सर्किट. ट्रान्झिएंटमध्ये कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट, इंडक्टर ओपन सर्किट. तुम्हाला म्हटलं तर लोक त्यांना नाही ते म्हटलं ठीक आहे म्हटलं साहेब थोड्या दिवसांनी. पुढचं हे चालू करू. पुढे किती येतं, 23 क्वेश्चनला आपण 23, 24, 25 बरोबर ना, 2च क्वेश्चन राहिले. द टाइम कॉन्स्टंट ऑफ द नेटवर्क शोन इन फिगर. ठीक आहे, टाइम कॉन्स्टंटचा क्वेश्चन आहे. टाइम कॉन्स्टंट टाऊ बघा नाही RC आहे फक्त. हां बघा टाइम कॉन्स्टंटला आपण कशाने डिनोट करतो, टाऊ. ठीक आहे. टाऊ हा आहे पुढे टाऊ बघा RC सर्किट आणि RL सर्किट या दोन्हीसाठी बघू आपण. RC सर्किटसाठी काय आहे टाऊ RC आणि RL सर्किटसाठी काय आहे L/R. ठीक आहे.
ओके. त्यानंतर बघा पॅरलल RLC सर्किट, हे महत्वाचं आहे. पॅरलल RLC साठी 2RC, सिरीज RLC, सिरीज RLC याच्यावर आलेला क्वेश्चन आहे बरं का. 2L/R, 2L/R. ओके. टाइम कॉन्स्टंट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचे आहेत. ओके. आता हे जे सर्किट दिले इथं आपल्याला टाइम कॉन्स्टंट काढायचा आहे. टाइम कॉन्स्टंट काढताना एक काळजी काय घ्यायची बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा याच्यात. कारण आता तर काढणं सोपं आहे, पण हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. जो एनर्जी स्टोरिंग एलिमेंट आहे ना, एनर्जी स्टोरिंग एलिमेंटला रिमूव्ह करायचं. काय करायचं? एनर्जी स्टोरिंग एलिमेंटला रिमूव्ह करायचं. जे जे इंडिपेंडंट सोर्सेस आहेत ते डिॲक्टिवेट करायचे. इंडिपेंडंट सोर्सेस डिॲक्टिवेट करायचे याचं मिनिंग काय? बघा, इंडिपेंडंट सोर्सेस डिॲक्टिवेटेड याचं मिनिंग काय? इंडिपेंडंट सोर्सेस डिॲक्टिवेट करायचं मिनिंग काय की व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा, व्होल्टेज सोर्स शॉर्ट आणि करंट सोर्स ओपन, करंट सोर्स ओपन करायचा. तर इंडिपेंडंट सोर्सेस डिॲक्टिवेट करायचे, व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा, करंट सोर्स ओपन करायचा आणि सर्किटमध्ये तिथं त्यानंतर इक्विव्हॅलंट, देन कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, देन कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. मग बघा, हे जर रिमूव्ह केलं आपण, म्हणजे जर सर्किट आता बघितलं त्यानंतर कसं दिसतं ते, हे असं हे असं सर्किट R 2R 2R. मग इथनं R इक्विव्हॅलंट काढायचा. R इक्विव्हॅलंट किती येतो बघा, 2R² म्हणजे 2R × R डिवायडेड बाय 2R + R म्हणजेच 2/3R. हा झाला R इक्विव्हॅलंट, 2/3R. आणि टाऊ काढायचा आपल्याला सर्किटचा. टाऊ इज इक्वल टू RC, इथं R इक्विव्हॅलंट असणार म्हणजेच 2/3R × C, 2/3RC. ओके. प्रोसेस लक्षात ठेवा. जो करंट स्टोरिंग एलिमेंट आहे तो रिमूव्ह करायचा, त्यानंतर जे इंडिपेंडंट सोर्सेस आहेत ते डिॲक्टिवेट करायचे आणि देन कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. कुठनं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कुठनं काढायचा लक्षात ठेवा. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जे आपण रिमूव्ह करणार आहे तिथनं बघायचा, जे आपण इंडिपेंडंट सोर्स एनर्जी स्टोरिंग एलिमेंट जो रिमूव्ह केला आहे तिथनं सर्किट बघायचं. मग तो कॅपॅसिटर तिथं पण असू शकतो किंवा वर पण असू शकतो. जो R दिलाय ना सिंगल, इथं पण असू शकतो. मग तिथं जर दिला तर चेंज झालं बघा सगळंच. ठीक आहे. हा, एनर्जी स्टोरेज एलिमेंट 2 असतील तर मग ते तुम्ही सर्किट असं रिड्यूस करायचं, पॅरलल RLC किंवा सिरीज RLC मध्ये. मग त्यात R इक्विव्हॅलंट मिळेल तुम्हाला. दोन्ही असतील तर दोन्ही रिमूव्ह करायचे, तिथनं R बघायचा. R जर इक्विव्हॅलंट मिळाला तर पॅरलल RLC मिळेल तुम्हाला किंवा सिरीज मिळेल, जे काही असेल ते. मग सिरीज RLC मिळालं तर हे वापरा. हां,
सीच 2 असले तर सीच 2 असतील तर इक्विव्हॅलंट काढायचं मग कपॅसिटन्स. म्हणजे जर समजा असा एक अजून एक याला नाही 10 व्होल्ट सोर्स असा कपॅसिटर आहे, 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स तिथे जरी कॅपॅसिटर असेल आणि इकडे व्होल्टेज सोर्स असेल त्यावेळेला मग ते कसं करायचं? हां, त्यावेळी मग तुम्ही सरळ KVL KCL वापरायचं. पूर्ण सर्किटचा इम्पिडन्स काढायचा. जे इम्पिडन्सचं डिनॉमिनेटर आहे त्याच्यावरनं ठरवायचं सर्किट सिरीज आहे की पॅरलल आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट आला पाहिजे. ठीक आहे. त्याचं एक हां म्हणजे इम्पिडन्स काढायचा. सोप्या भाषेत सांगतो, सर्किटचा नेट इम्पिडन्स काढायचा. नेट इम्पिडन्सवरनं तुम्हाला लक्षात येते की इफेक्टिव्ह जो सर्किटचं नेचर आहे ते सिरीज RLC आहे की सिरीज पॅरलल आहे. हे बघा तुम्हाला सांगतो. तसे विचारलेले नाही आहेत तसे, पण तो डाऊट तुम्ही जर गेला डिस्कस करला तर होऊन जाते. कारण का ते IASचे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहेत. ते आहेत क्वेश्चन, नो डाऊट आहेत, पण त्याचं एक सिम्पल सांगतो तुम्हाला. त्याचं एक ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे तुम्ही आता डाऊट विचारला म्हणून, जे सिरीज RLC सर्किट आहे ते जर मी लॅपलास डोमेनमध्ये सॉल्व्ह करायला लागतं आपल्याला. त्याशिवाय आपल्याला नेचर ठरवता येत नाही की सर्किट ओव्हरऑल त्याचा नेट इफेक्ट सिरीज आहे की पॅरलल आहे. ठीक आहे. असं सिरीज RLCचा ज्यावेळी तुम्ही इम्पिडन्स काढताय, इम्पिडन्स लॅपलास डोमेनमध्ये काढताय, त्यावेळी तिथं तुम्हाला डिनॉमिनेटर जो बघायला मिळतो तो डिनॉमिनेटर असा बघायला मिळतो, S² प्लस सिरीज RLC आहे ना, 2L/R इंटू C L/2R S असं असेल, प्लस 1/LC इज इक्वल टू 0. आणि पॅरललला S² प्लस 1/2RC इंटू S प्लस 1/LC इज इक्वल टू 0. हा ओके. एकदा कन्फर्म करून बघा. मला असं वाटलं की हे तुम्हाला इक्वेशन सापडतात अशा प्रकारचे. S म्हणजे लॅपलास डोमेनमध्ये जायला लागतं आपल्याला. जर म्हणजे लॅपलास डोमेनमध्ये माहिती आहे ना तुम्हाला की जर मला इंडक्टर लॅपलास डोमेनमध्ये जर दाखवायचं असेल तर LS, आणि जर कपॅसिटर लॅपलास डोमेनमध्ये दाखवायचं असेल 1/S इंटू C असं. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लिहायला लागतात आणि मग ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. येस. हां, याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की नेचर कसं आहे. आणि जर समजा तुम्ही डायरेक्ट LNCच्या व्हॅल्यू त्यात ॲड करून जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना, Sचा जो कोएफिशियंट येतो त्याचा जर इन्व्हर्स घेतला तुम्ही तर तुम्हाला टाईम कॉन्स्टंट मिळतो. आता बघा पाठीमागे जे RLC हे सांगितलं ना, म्हणजे काही असू दे, सिरीज असू दे, पॅरलल असू दे, तुम्हाला कळालंच नाही, सपोज तुम्हाला कळालंच नाही की सिरीज आहे की पॅरलल आहे, तुम्ही कोएफिशियंट टाकले त्यात LRCच्या व्हॅल्यू टाकल्या आणि इक्वेशन असं काय तर आलं, बघायचं काय S² कोएफिशियंट 1 पाहिजे. S² कोएफिशियंट 1 पाहिजे. आता जे एसला जी अटॅच टर्म असणार आहे ना त्याचा इन्व्हर्स घ्यायचा, म्हणजे ते तुमचा टाइम कॉन्स्टंट आहे. बघा बरं. हां बघा जे हां 2L/R बरोबर. ओके. हां थांबा, इथं तेच म्हणलं काय गोळ झालाय, असं येणार. ओके. मग मी 2L म्हणजे L/2RC लिहिलं काय? नाही, हे थोडं करेक्शन करा. 2L/R म्हणजे
सिम्पल त्याचं हे काय आहे, त्यातली टेक्निक काय आहे, इक्वेशन सॉल्व करायचं, ते एस स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 पाहिजे अशा पद्धतीने जो डिनॉमिनेटर ॲडजस्ट करायचा आणि एसला जी अटॅच टर्म आहे ना त्याचा इन्व्हर्स घ्यायचा. तुम्हाला त्या म्हणजे दोन, बघा तुमचा जो डाऊट होता, दोन एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स असतील तर तुम्हाला एसला अटॅच जी टर्म असेल त्याचा इन्व्हर्स घेतला की तुम्हाला टाइम कॉन्स्टंट मिळतोय. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्किट लॅपलास डोमेनमध्ये घेऊन जाऊन सोडवायला लागतं. ओके, बरोबर आहे ते. आणि हे जे असतं ना, हे ॲक्च्युली हे इक्वेशन असं येतं बघा. म्हणजे इथं हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल, हे ओमेगा एन स्क्वेअर असते. हे म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल ओमेगा एनची व्हॅल्यू 1/√LC अशी येते. ही जी टर्म आहे ना ही ओमेगा एन स्क्वेअर असते. ठीक आहे. म्हणजे असं काय तर त्याचं नेचर आहे. तर हा जो टाऊ येतो तो 2 एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स मधला आहे. 2 एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स असतील तर हे असे आहेत. ओके, चला पुढे जाऊया. अरे इसका वाले हे ऍड करना ओके. हाँ, an ideal voltage source will charge an ideal capacitor. Ideal voltage source will charge ideal capacitor instantaneously. लक्षात घ्या, instantaneously. आता हे काय भानगड आहे तर तुम्हाला सांगितलं आयडियल कोणाला म्हणायचं, आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय असतं बघा, ते जर दाखवायचं म्हटलं आपण तर प्लस मायनस, आणि आता हे दाखवायचं नसतं असं बघा, हा जो आहे ना हा आर हा 0 असतो, आर इंटरनल 0 असतो. व्ही आर इंटरनल 0 असेल तर आयडियल व्होल्टेज सोर्स, आयडियल व्होल्टेज सोर्स. आता आयडियल व्होल्टेज सोर्सचे तर तुम्ही ग्राफ बघितलं त्याचं विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि व्होल्टेज हे असं असतं. ठीक आहे. मोर स्पेसिफिकली जर दाखवायचं म्हटलं आपण असं असतं. विथ रिस्पेक्ट टू टाइम ते व्होल्टेज कमी होत नाही अजिबात. ओके, हा आयडियल व्होल्टेज सोर्स याला म्हणायचं. आणि प्रॅक्टिकल कसा असतो बघा, जर प्रॅक्टिकल दाखवायचं म्हटलं यातच दाखवतो. प्रॅक्टिकल जर दाखवायचं म्हटलं आपल्याला असं प्रॅक्टिकल बघायला मिळतं. ठीक आहे, येलो वाला प्रॅक्टिकल आहे.
आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आता याला जर कॅपॅसिटर लावला तर बघा, जर या आयडियल व्होल्टेज सोर्सला जर कॅपॅसिटर लावला तर कॅपॅसिटर इन्स्टंटेनियसली चार्ज होतो. हा ओके, म्हणजे काय असतं, नॉर्मली कॅपॅसिटर कसा चार्ज होतो, हा बघा हे नेचर आहे ना त्याचा, कॅपॅसिटर चार्ज व्हायचं, असा चार्ज होतो कॅपॅसिटर. पण जर आयडियल असेल तर तो आयडियल आणि ग्रीनवाला प्रॅक्टिकल कॅपॅसिटर. ओके, आणि जर तुम्ही आयडियलचं जर बघितलं तर तो काय इन्स्टंटेनियसली चार्ज होतोय, इन्स्टंटेनियसली. आयडियल कॅपॅसिटर, आयडियल कॅपॅसिटर. Current input 5 delta t is forced through capacitor C. The voltage Vc of t across the capacitor given by. आता याच्यासाठी तुम्हाला एक चार्ट माहित पाहिजे. ओके, लास्ट क्वेश्चन आहे हा, त्यासाठी बघा इम्पॉर्टंट कन्सेप्ट. काय आता हे बघा, इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे याच्यातली, 4 सिग्नल आहेत. ते पहिला सिग्नल दाखवतो तुम्हाला, हे बघा ती डेल्टा दिली ना, ती त्यासाठी. हे सिग्नल आहे. ओके, या सिग्नलला आपण काय म्हणून ओळखतो, डेल्टा टी. तर टी आहे हे पहिलं सिग्नल. त्यानंतर सेकंड, सेकंड सिग्नल आहे हे यू ऑफ टी. ठीक आहे, हे असं आहे. यू ऑफ टी इथं टी आहे आणि इथं मॅग्निट्यूड त्याची 1 असते. आता बघा याची जी मॅग्निट्यूड आहे ना, याची ॲट टी इज इक्वल टू 0 मॅग्निट्यूड इन्फिनिटी असते त्याची. ठीक आहे, म्हणजे टेन्स टू इन्फिनिटी येते. पण एरिया अंडर कर्व डेल्टा फंक्शनसाठी 1 असतं, लक्षात ठेवा 1. त्यानंतर थर्ड आहे याच्यातलं हे सिग्नल लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बघा ओके, हे सिग्नल
आता याला आपण म्हणतो आर ऑफ टी. टी जर सिग्नल मी असं दाखवला ना आर ऑफ टी आणि तो फक्त पॉझिटिव्ह साईडला एक्झिस्ट करत असेल तर त्याला मी असं पण दाखवू शकतो टी इंटू यू ऑफ टी. टी इंटू यू ऑफ टी. लक्षात घ्या, जर तो पॉझिटिव्ह साईडला फक्त एक्झिस्ट होत असेल तर, आणि जर तो निगेटिव्ह साईडला एक्झिस्ट करत असेल तर फक्त आर ऑफ टी दाखवायचं. यांची नावं पण लक्षात ठेवा, नावं लिहिलीच नाहीत मी गडबडीत. याला आपण म्हणतो इम्पल्स फंक्शन किंवा इम्पल्स सिग्नल. इम्पल्स सिग्नल, स्टेप सिग्नल, हा रॅम्प सिग्नल. रॅम्प सिग्नल. ठीक आहे. आणि चौथा आहे पॅराबोलिक सिग्नल. हे सिग्नल फक्त समजून घ्या कसे आहेत, यांचं नेचर कसं आहे ते. हा असं आहे. याला आपण टी स्क्वेअर यू ऑफ टी असं नाव देतो. यालाच आपण टी इंटू आर ऑफ टी असं पण म्हणतो. आणि हे आहे पॅराबोलिक सिग्नल. पॅराबोलिक सिग्नल टी. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे यातला बघा. हां, जर इंटिग्रेशन ऑफ डेल्टा टी घेतलं मी, इंटिग्रेशन ऑफ डेल्टा टी डी टी, तर त्याचं काय येतं बघा यू ऑफ टी. इंटिग्रेशन ऑफ डेल्टा टी यू ऑफ टी. लक्षात ठेवा. सेकंड पॅराबोलिकला असंच आपण टी इंटू आर ऑफ टी असंच डिनोट करतोय. ठीक आहे. किंवा टी स्क्वेअर यू ऑफ टी असं पी ऑफ टी वगैरे त्याला डिनोट केलेलं बघितलेलं नाही मी कधी. ठीक आहे, तुम्ही करू शकताय. तर काय त्याला ते म्हणजे नोटेशनच आहे. पी ऑफ टी म्हटलं तर म्हणा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही त्याला. पी म्हणजे पॅराबोलिक ऑफ टी असं काय प्रॉब्लेम नाही. आपल्या हातात आहे ते. फक्त हे नाही चेंज करू शकत, हे आपण नाही चेंज करू शकत, हे नाही करू शकत चेंज. ते आपल्या हातात आहे असं म्हणाल. यू ऑफ टीचे तिथं आर ऑफ टी लिहाल. नाही नाही तसं नाही. टी स्क्वेअर आर ऑफ टी पण चालतं ना सर, असू दे. ते नाही, कारण ते स्पेसिफिक त्याला नावं दिलेली आहेत. त्यानंतर बघा इंटिग्रेशन ऑफ यू ऑफ टी डी टी, याचं येतं आर ऑफ टी. थर्ड इंटिग्रेशन ऑफ आर ऑफ टी डी टी, म्हणजेच याला आपण काय म्हणून ओळखतो इंटिग्रेशन ऑफ आर ऑफ टी डी टीला बघा. इंटिग्रेशन टी यू ऑफ टी डी टी, याचंच काय येतं बघा टी स्क्वेअर बाय 2 यू ऑफ टी. टी स्क्वेअर बाय 2 यू ऑफ टी म्हणजेच हे काय पॅराबोलिक फंक्शन आहे पी ऑफ टी. 2 ला कॉन्स्टंट घ्या चालते. 2 ला कॉन्स्टंट घ्या, काय विषय नाही त्याचा. पी ऑफ टी. ओके, हे 3 आहेत. हे असे 3. आता याच्या वर पण मी एक छोटासा पॉइंट टाकतो काय बघा. याच्या वर एक जो कधी जास्त डिस्कस होत नाही. तुम्हाला हे 3च डिस्कस करायचे, 3च. पण एक सिग्नल सिस्टम आपल्याला एक सब्जेक्ट आहे, त्याच्यात ह्या सिग्नलबद्दल जरासं बोललं जाते. एक असतो डायरेक्ट डेल्टा फंक्शन. डायरेक्ट डेल्टा फंक्शन, तर त्याचं जर इंटिग्रेशन घेतलं त्याचं बघा ते असं डिनोट करतात. वर त्याच्या एक टिळा लावायचा. ठीक आहे, टिळा लावा किंवा त्याला आडवा बार जरी दाखवलं तरी चालते. म्हणजे असं असं जरी दाखवलं तरी चालते. डी टी याचं इंटिग्रेशन डेल्टा टी येतं बरं का. याचं इंटिग्रेशन डेल्टा फंक्शन येतं. ते वरचं जे फंक्शन आहे ना त्याला आपण म्हणतो डायरेक्ट डेल्टा फंक्शन. डायरेक्ट. ठीक आहे. दिस फंक्शन डज नॉट एक्झिस्ट प्रॅक्टिकली. बाकीचे सिग्नल प्रॅक्टिकल आहेत बरं का. हे आपल्या घरचा लायटर असतो ना, आपण गॅस लावतो तो गॅस सिलेंडर, तो वाला लायटर
तो वाला काय डेल्टा फंक्शन आहे, ते इम्पल्स फंक्शन आहे. ठीक आहे. DC सिग्नल असेल, स्विच ऑन केला मी, पॉवर सप्लाय केला, स्टेप फंक्शन आहे. हे तुमचा ॲक्सेलरेटर, गाडीचा ॲक्सेलरेटर कंटिन्युअसली वाढवा लागलाय, तुम्ही इमॅजिन करा कंटिन्युअसली वाढवा लागलाय, काय स्टेप फंक्शन आहे ते. आणि हे काय एखादं पोरगीच्या मागं लागलं, ॲक्सेलरेटर वाढवा लागलाय, ते पॅराबोलिक सिग्नल. आता याचं रिव्हर्स, आता जर रिव्हर्स आला बघा, d/dt ऑफ डेल्टा फंक्शन, हे डायरेक्ट डेल्टा फंक्शन आहे. यालाच आपण काय म्हणतो, डायरेक्ट डेल्टा फंक्शन. त्यानंतर बघा 1 मी लिहितो d/dt ऑफ u ऑफ t, याचं येतं डेल्टा टी. सेकंड d/dt ऑफ r ऑफ t, याचं येतं u ऑफ t. थर्ड d/dt ऑफ p ऑफ t म्हणू आपण, पॅराबोलिक फंक्शन, त्याचं काय येतं उत्तर r ऑफ t. ठीक आहे. हे महत्त्वाचे पार्ट आहेत बरं का. आता याचा उपयोग करून आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे. हे बेसिक आहे. द करंट इनपुट 5 डेल्टा टी इज फोर्स थ्रू कॅपॅसिटर, व्होल्टेज VC ऑफ टी अक्रॉस कॅपॅसिटर इज गिवन बाय. बघा आता त्या क्वेश्चनला येऊ, म्हटलंय काय त्यांनी, हा कॅपॅसिटर आहे, यातनं करंट किती पाठवलाय 5 डेल्टा टी, हा करंट पाठवलाय. बघा पाठीमागं 5 डेल्टा टी हा करंट पाठवलाय, आणि व्होल्टेज मला पाहिजे, याच्या अक्रॉस व्होल्टेज काय असणार असं विचारले, VC ऑफ टी. ओके, VC ऑफ टी. मग मला सांगा कॅपॅसिटर व्होल्टेज VC ऑफ टी काय लिहितो आपण, इंटिग्रेशन IC ऑफ टी dt, इंटिग्रेशन IC ऑफ टी dt, आणि 1/c, हे विसरायचं नाही, 1/c इंटिग्रेशन IC ऑफ टी म्हणजे कॅपॅसिटर मधला करंट इंटू dt. कॅपॅसिटर करंट, पाऊस काय आहे का ना, IC ऑफ टी इज इक्वल टू C dVC ऑफ टी बाय dt, dVC ऑफ टी बाय dt. आता सरळ हा फॉर्म्युला वापरा. बघा काय येणार आहे, VC ऑफ टी इज इक्वल टू 1/c. 1/c ची व्हॅल्यू किती दिल्या, c ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, c ची व्हॅल्यू दिलेलीच नाही, नुसतं c घ्यायचं. ठीक आहे, चला 1/c इंटिग्रेशन 5 डेल्टा टी dt. आता 5 कॉमन घ्या, 5/c इंटिग्रेशन ऑफ डेल्टा टी u ऑफ टी, संपलं VC ऑफ टी. ओके, हे आलं VC ऑफ टी इज इक्वल टू 5/c u ऑफ टी, हे उत्तर आलं. बघा हे 5/c u ऑफ टी, हे उत्तर आहे. u ऑफ टी त्याला महत्व आहे इथं, कारण इथं टी पण आहे, इथं बघा, त्यामुळं ऑप्शन डी करेक्ट आहे, हे उत्तर आलं. ओके, अशा पद्धतीनं आजचे आपले क्वेश्चन डिस्कस झालेले आहेत. थांबू आपण इथं.
हां 22 घेतला ना पण नाही घेतला 22 नाही घेतला का अरे बावीसावा नाही झाला काय नाही थांबा ठीक आहे ना हा आहे ना ओके बघा ठीक आहे हा आपण डिस्कस करू थांबवलं नाही ना मी रेकॉर्डिंग चालू आहे चला इम्पिडन्स Z1 20 angle 50 degree and Z2 10 angle 30 degree then Z1 by Z2 असं विचारलंय सोपं आहे बघा यात एक महत्त्वाचं काय आहे Z1 by Z2 जर असं म्हटलं 20 angle 50 divided by 10 angle 30 हां आता बघा अँगलमध्ये जर अशी डिव्हिजन असेल तर काय होतंय हा खालचा अँगल वर जातोय सबस्ट्रॅक्शन होते तिथं म्हणजे हे 0 कॅन्सल झाले म्हणजे 2 angle 50 minus 30 50 minus 30 लक्षात घ्या म्हणजेच आन्सर काय आलं 2 angle 20 degree 2 angle 20 degree ओके Z1 by Z2 Z1 by Z2 2 angle 20 degree आता जर समजा Z1 into Z2 असेल तर हे विचारलं असतं बघा Z1 into Z2 असं जर विचारलं असतं ठीक आहे हे लय फॅन्सी झालं काय तर Z1 into Z2 जर विचारलं असतं तर काय झालं असतं बघा 20 angle 50 into 10 angle 30 10 angle 30 हा एक्स्ट्रा पॉइंट आहे बरं का तर बघा 20 into 10 आणि अँगलमध्ये 50 plus 30 म्हणजेच किती झालं असतं हे 200 angle 80 degree Z1 into Z2 ओके हां युनिट विसरायचं नाही युनिट काय असणार इथं काय असणार युनिटलेस आहे इथं ओहम्स कर ते काय ठीक आहे हां Z1 plus Z2 असेल तर डायरेक्ट ॲडिशन करायची ओके चला ते पण बघू और हां काय म्हणला हां सांगतो की तेच महत्त्वाचं आहे Z1 plus Z2 असेल आणि जर हे पोलार फॉर्ममध्ये दिलं आहे मला तर ते कार्टेशियन फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं ओके तर ते कार्टेशियन फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आता जर असा जर आला पेपरमध्ये तर RIP म्हणायचं तिथं मग पुढं तर 50 डिग्री 70 डिग्री 75 डिग्री जर आलं तर तिथं पुढं RIP लिहायचं आपण रेस्ट इन पीस 50 डिग्री वगैरे काय कॅल्क्युलेट करता येत नाही कारण सोडून द्यायचं 50 डिग्री वगैरे आलं तर सोडून द्यायचं 60 डिग्री असं तर ठीक आहे तिथं म्हणजे समजा 60 करू चला समजा 60 डिग्री घेतलं म्हणजेच याला 60 कन्वर्ट केलं मी
ठीक आहे. तर बघा कसं येते, मॅग्निट्यूड बाहेर लिहायची पहिला 20, ह्याला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करायला cos 60 प्लस जे साइन 60 प्लस 10 इंटू cos 30 प्लस जे साइन 30. आता ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजेत. 20 cos 60 0.5 प्लस जे cos 6 sin 60 0.866 प्लस 10 cos 30 0.866 प्लस जे साइन म्हणजे 0.5. आता हे आत मल्टिप्लाय करा सरळ सरळ. हे किती आलं 10 प्लस 8 16 म्हणजे 16 17.232 जे प्लस 8.66 प्लस 5 जे. चला बेरीज करा सरळ सरळ. काय म्हणायचं त्याला, ट्रू व्हॅल्यू प्लस ट्रू व्हॅल्यू, इमॅजिनरी व्हॅल्यू प्लस इमॅजिनरी व्हॅल्यू. ठीक. जर इथं व्हॅल्यू लिहिली मी बघा याचे, तर लिहायचे म्हटले असे तर किती येतं 18.66 प्लस 22.32 जे. हे झाले. ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते Z1 प्लस Z2. थोडं असं विचारू शकतो. ठीक आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी डिस्कस झाल्या इथं. हां, जसं म्हणजे अँगल आला हीच प्रोसेस फॉलो करायची फक्त अँगलला. हां चालतंय, तसं केलं तर चालतंय. cos 60 मायनस जे साइन, त्याला एक प्रॉपर्टी आहे खरं, लक्षात ठेवा. का तसं होतंय, हां cos ऑफ मायनस थिटा याला प्रॉपर्टी काय बघा, cos ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा असतं. त्यामुळे तुम्ही अँगल जर मायनस जरी टाकला तर cos पॉझिटिव्हच येणार आहे. आणि साइन ऑफ मायनस थिटा काय असतं, मायनस साइन थिटा. हां, मधलं साइन फक्त बदलणार. करेक्ट. तर मायनस अँगल आला तर ठीक आहे, चांगला होता तो डाऊट. हां हे असं. ओके, तर हे एवढे असे पॉईंट डिस्कस झालेले आहेत. ओके, ही ओके. तर आपण थांबू इथं.